मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर सर्वांचं लक्ष असताना कोल्हापूर गॅझेटची चर्चा सुरू झाली। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट हा महत्त्वाचा दस्तावेज ठरू शकतो। त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आला। 1881 सालच्या या गॅझेटमध्ये कोल्हापुरातील मराठे आणि कुणबी यांची संख्याही दिली आहे। मात्र त्या आकडेवारीवरून वेगवेगळे दावे सुरू झालेत। पाहूया। हैदराबाद गॅझेट नंतर सातारा गॅझेटची चर्चा झाली आणि त्यानंतर सर्वात चर्चेत असलेला शब्द म्हणजे कोल्हापूर गॅझेट। कोल्हापूर गॅझेटचा दस्तऐवज समोर आला। या गॅझेटनुसार कुणबींना थेट ओबीसी मधून आरक्षण होतं। कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे। मात्र सातारा गॅझेटमध्ये असे वेगवेगळे उल्लेख आहेत, अशी माहिती कोल्हापूर गॅझेटचा अभ्यास करणारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाईंनी दिली आहे। कोल्हापूरचे महाराज हे मराठा सत्तेचे संस्थापक शिवाजी हे एकमेव प्रतिनिधी होते आणि त्यात लिहिले, परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठी भाषिक दख्खन कुणबीपासून वेगळे करता येत नाही। मराठा हाच कुणबी आहे, तो ओबीसी आहे हे या गॅझेटमधून स्पष्ट होते। माणूस जन्मल्यापासून अंतिम विधीपर्यंत त्याचा जो काही संस्कार, त्याचं राहणीमान, खाणं, कपड्याचा पेशा, त्याचा व्यापार, हे संपूर्ण माहिती यामध्ये सगळ्या गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळं हा पुरावा भक्कम आहे की कोल्हापूरचा मराठा हा ओबीसीचा आहे। आता या कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं काय आहे ते पाहूया। 1881 साली इंग्रजांकडून कोल्हापूर गॅझेटची निर्मिती झाली। कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा असा एकच उल्लेख आहे। कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटीबेटीच्या व्यवहाराचा उल्लेख आहे। 1881 साली कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाख होती। या गॅझेटनुसार 1881 साली 3 लाख कुणबी आणि 60,000 मराठा होते। 1881 साली ब्रिटिशांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली। मात्र 1996 साली राज्य शासनाच्या एका कमिटीनं याच गॅझेटमध्ये बदल केला, असा आरोप मराठा समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 1881 साली कुणबी समाजाची लोकसंख्या मराठा समाजापेक्षा 5 पट जास्त होती, असं त्यांनी सांगितलं। 1996च्या गॅझेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारस्थान केलं असं आमचं मत आहे। तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे। त्यामुळं या मागची कुणाची कारस्थान आहे हा एक आमचा पहिला आरोप आहे। आणि त्याचबरोबर इतक्या वर्षानंतर कोल्हापूरची आजची लोकसंख्या 40 ते 42 लाख इतकी आहे। म्हणजे आज कुणब्यांची संख्या ही किमान 15 लाख आणि मराठ्यांची संख्या ही 3 ते 3.5 लाख इतकी असणे गरजेचं आहे। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनीही कोल्हापूर गॅझेटला एक प्रकारे पाठिंबाच दर्शवलाय। जरांगे पाटलांनीही सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा उल्लेख केला। त्यावेळेस नोंदी ज्या आहेत की 9 लाख काही आकडा आहे, तो तेवढा कुणबी आहे मराठवाड्यात आहे ना, आणि बाकीचे 22 लाख मराठे आहेत। पण सरसकट म्हणणं गॅझेटनुसार जर कुणबी आहे तर आमचा विरोध नाही ना, त्याला अजिबात विरोध नाही। पण जरांगे पाटलांची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांना द्या। तर मग तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका आहे त्याला थोडंसं आम्ही म्हणतो की आमच्या हक्कावर गदाई। सातारा गॅझेटियर म्हणजे काय नुसतं साताराच नाहीये ते, तर त्यात 25 लाख नोंदी आहेत। त्या काळच्या 25 लाख नोंदी आहेत। आपण पुणे गॅझेटियर सुद्धा त्याचाच उल्लेख आहे, घ्यायला लावलाय। औंध संस्थांचं घ्यायला लावलंय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय। आपण काय सोडलं नाही। पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका। पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीबाला मी आहे ना। 2011 साली जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख झाली। त्यामुळे 1881च्या तुलनेत लोकसंख्येमध्ये साधारण 5 पट वाढ झाली आहे। मात्र कुणबी आणि मराठा यांची वेगवेगळ्या संख्येची नोंद नाही। जनगणनेत तशी जातनिहाय नोंद करण्याची तजवीजही नव्हती। मात्र त्यावरून सुरू होत असलेला संभ्रम लवकरात लवकर कमी केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।